छत्रपती संभाजीनगर महापालिकेने गुंठेवारी सवलत योजना पुन्हा सुरू केली आहे। 300 चौरस मीटरपर्यंतच्या घरांना विकास शुल्कात 100% माफी देण्यात आली असून हजारो नागरिकांना याचा लाभ होणार आहे। बनावट कागदपत्राच्या आधारे मंजूर करण्यात आलेले म्हाडा घरकुल घोटाळ्यातील 42 अंतिम लेआउट नाशिक महापालिकेने रद्द केलेत। यापूर्वीच्या 30 लेआउटसह रद्द झालेल्या लेआउटची संख्या 72 वर पोहोचली आहे। जळगावच्या चाळीसगाव इथं पंचायत समिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांच्या नव्या इमारतींचं लोकार्पण करण्यात आलं। मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं। साताराच्या माण तालुक्यातील मोही गावात बेंदूर सणानिमित्त 70 ट्रॅक्टर सजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक सणाला आधुनिक शेतीची जोड देत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर प्रति कृतज्ञता व्यक्त केली। ग्रामस्थांनी या अनोख्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला। अलिबागमध्ये नारळ फोडण्याची स्पर्धा रंगली होती। या स्पर्धेत मुंबईसह कोकणातील स्पर्धकांनी मोठा सहभाग नोंदवला। अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत मालवणचा विशाल मुणगेकर महाविजेता ठरला। या विजेता स्पर्धकाचा भेटवस्तू आणि चषक देऊन गौरवण्यात आलेला आहे। राज्यातील विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी आरटीओनं नवीन नियमावली लागू केली। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही आणि डिजिटल नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून 30 दिवसांचे चित्रीकरण जतन करण्याच्या सूचना देण्यात आल्या। वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांच्या खंडानंतर पुन्हा अनेक भागात जोरदार पाऊस झाला असून खरीप पिकांना दिलासा मिळाला। पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे। मात्र जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये अद्याप समाधानकारक जलसाठा झालेला नाही। नाशिक या गंगापूर धरणातील पाणीसाठा 85% गेल्यानं 4 वर्षानंतर महापौरांच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार आहे। धरणातून सध्या 4000हून अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुणेकरांची पाणी चिंता मिटलेली आहे। खडकवासला धरण साखळीत 91.47% पाणीसाठा जमा झालाय। धरणातून गरजेनुसार मोठा नदीपात्रात विसर्ग सुरू असून आतापर्यंत 2.95 टीएमसी पाणी सोडण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 61.9% पोहोचलाय। गेल्या 24 तासात साठ्यात 7% वाढ झाली आहे। पिण्याचं पाणी आणि शेती उद्योगांसाठी मोठा दिलासा मिळाला। कोल्हापूर शहरासाठी आनंदाची बातमी, राधानगरी धरण 93% भरले। धरणात सध्या 7.76 टीएमसी पाणीसाठा। आज सकाळी 7च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। साताऱ्यातील उरमोडी धरणात पाणीसाठा वाढल्यानं 2 दरवाजे उघडून नदीपात्रात 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। धरण 85% भरलं असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात 60हून अधिक ठिकाणी झाडांनी फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या। अग्निशमन दलानं 200हून अधिक आपत्कालीन कॉल्सवर कारवाई करत नागरिकांना मदत केली।